उन्हाळ्यात ना खरबूज खायला ना खूप मजा येते. मला पण ना खरबूज खूप आवडतं आणि ते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फ्रीजमध्ये ठेवून थंड करून खायला ना ते खूपच जास्त आवडतं. त्याच्यामुळे ना आमच्याकडे खरबूज आणलेलं होतं, मग मी ते खाल्लं, इतकं भारी लागत होतं ना. आता ना मी एकदा दोनदा तो एक व्हिडिओ बघितला की ज्याच्यामध्ये ह्या ज्या बिया आहे ना त्या बिया काढून ना त्याचा ज्यूस बनवतात. आता मला तर माहिती नाही की कसा लागतो, आत्तापर्यंत मी कधी ट्राय नाही केला, मग म्हटलं चला आज आपण ट्राय करून बघूया. त्याच्यामुळे ना खरबूज तर खाऊन घेतलं मी. त्यानंतर ना सगळ्या बिया अशा काढून घेतल्या. आता ना 2 खरबूज होते, 2 खरबूजच्या चांगल्या बिया मी फुलपात्रभर काढलेल्या होत्या. त्या बिया घेतल्या, त्यांना मिक्सरमध्ये टाकल्या. त्यानंतर त्याच्यामध्ये साखर टाकली. आता साखर ना तुम्हाला गरजेनुसार तुम्ही टाकू शकता, काहीच हरकत नाही आहे. मी 2-3 चमचे साखर टाकली, कारण ना मला त्याच्यामध्ये खजूर पण टाकायचे होते, खजूरचा पण ज्यूस बनवायचा होता. त्याच्यामुळे मी हे वाटण करून घेतलं. त्यानंतर मग ना हे असं गाळणी ठेवली. आता ना याची थोडीशी मला असं वाटलं की थोडीशी झंझट थोडी जास्त असते, कारण ना माझ्याकडे मोठी गाळणी नव्हती आणि आता मला ही पूर्णाची गाळणी घ्यावी लागली. मग त्याच्यामध्ये ना ते गाळलं मी व्यवस्थित. गाळल्यानंतर ना थोडं पाणी टाकलं त्याच्यावरती, जेणेकरून त्याचा सगळा जो चोथा आहे ना तो निघून जाईल. त्यानंतर ना त्याचा असा मस्त ज्यूस निघाला. वाटत तर छान होत होता. मी थोडं टेस्ट पण करून पाहिलं, नुसतं तसा पण छान वाटत होता. पण ना अजून थोडंसं टेस्टी बनवण्यासाठी ना त्याच्यात खजूर पण वाटून टाकले मी, कारण खजूर मी अगोदरच भिजत घातलेले होते 1 तासापूर्वी. त्यानंतर ना सब्जाचे जे हे असतात ना, सब्जाच्या जे बिया असतात ना त्या पण मी पिते नाही का, त्याच्यामुळे ते पण भिजत घातलेले होते मी सकाळीच. तर मी ते पण टाकलं त्याच्यामध्ये. सगळं ज्यूस आहे ना एकत्र करून घेतला. थोडंसं दूध पण टाकलं त्याच्यामध्ये. आता त्या भांड्याला जे काही लागलेलं होतं ना तर ते हलवून थोडंसं दूध पण टाकलं. तुम्ही भरपूर दूध पण, पाण्याच्या ऐवजी दुधाचा वापर केला तरी चालेल. त्यानंतर ना मस्त थंड ना त्याच्यामध्ये बर्फाचे तुकडे टाकले आणि ना ग्लासात वतला आणि प्यायला घेतलं. बापरे, मला वाटलंच नव्हतं की इतका भारी ज्यूस लागेल. एवढ्या दिवस मी त्या बिया फेकून देत होती, आणि फेकून पण नाही, आम्ही कधी कधी तो बिया खातो पण त्याला खूप कंटाळा येतो एक एक बी खायची. मग ते त्यापेक्षा ना असा ज्यूस करून पिला ना तो इतका भारी लागला ना, म्हणजे काही गरजच नाही आपल्याला एक एक बी सोलत बसायची. इतका सोपा लागत होता ना. नक्कीच तुम्ही पण ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका आणि हो, शेअर करायला पण विसरू नका. आणि जे कोणी फेसबुकवर बघत असेल त्यांनी फॉलो करायला विसरू नका. बाय.